मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंदाचा क्षण आमच्या मानसीच्या जीवनामध्ये आहे। या ठिकाणी कनिका आणि कनिकाने नावाप्रमाणेच या ठिकाणी इतिहास घडवला आणि म्हणूनच या ठिकाणी आपण सर्वजण पेसच्या ब्युटी पार्लरच्या उद्घाटनाला सर्वजण मोठ्या संख्येने आलात। परंतु खरोखरच याची सुरुवात आम्हाला थोडं मागे जावं लागेल, कारण चंद्रकला हे जे साम्राज्य उभं आहे त्यांना आपण विसरून चालणार नाही, कारण कपिलचे पप्पा आणि खरोखरच चंद्रकांत साहेबांची आठवण आज काढणं की चंद्रकांतजी खैरे म्हटल्यानंतर खरोखरच एक आगळंवेगळं नेतृत्व आणि लीलाताई यांची त्यांना साथ, त्या दोघांची आठवणीचा आजचा दिवस काढण्याचा आणि त्यांच्या प्रमाइसेसमध्ये उभं राहत असणारं हे पार्लर आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या, मी तसं सिनेमा वगैरे कमीच पाहते, पिक्चर पाहत नाही, तरी पण मानसीजी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत। आणि मानसी नाईक देसाई म्हणजेच कोणी म्हटलं रिक्षावाला बाई येता का बंगल्यावर, बऱ्याचशा त्यांच्याबद्दलच्या संकल्पना या ठिकाणी मांडल्या गेल्या। सॉरी बट इतकं सुंदर आणि सुरेख मेळ आज घातलेला आहे कनिकाने की तिने बोलवलं आणि त्यांनी या ठिकाणी यावं आणि आल्यानंतर सगळ्यांना खुश करून टाकावं, अशा पद्धतीचं त्यांचं आगमन आहे। आणि प्रेस म्हणजे काय, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित महिलाच नाही तर पुरुष सुद्धा आहेत। या कार्यक्रमाला प्रामुख्याने रेखाजी बांदल, निवेदकाने सांगितलं की मंगलदास बांदल माजी सभापती बांधकाम यांच्या अर्धांगणी सो पण त्यांची स्वतःची ओळख आहे की रेखाताई बांदल या जिल्हा परिषदेतल्या आमच्या सहयोगी आहेत, ही त्यांची आपली ओळख आहे। आणि महिलेचं स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख ही सगळ्यात प्रामुख्याने मोठी असते, हे दाखवून देण्याचं काम कनिकाने केलं की आज देशमुख परिवाराला, तिच्या पप्पांना, की माझ्या मुलीच्या नावाने, कुठलाही माता पिता असू दे, त्याने मूल जन्माला घातल्यानंतर ज्या दिवशी त्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने हाक मारली जाते तो सोनियाचा दिवस असतो। तो क्षण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला लाभत नसतो, परंतु या ठिकाणी निश्चितपणाने खैरे परिवाराचा आणि देशमुख परिवाराचा या ठिकाणी उच्चांक गाठण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमची कनिका करणार आहे। या ठिकाणी तिने जी सुरुवात केलेली आहे त्या सुंदर सुरेश, तेच म्हणजे तुम्ही काय घ्याल, तणाव, ताण, टेन्शन्स, आणि खरोखरच या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल, याच्यातून बाहेर यायचं असेल तर मला तो क्षण आठवतो ज्या वेळेला बांद्र्याला मी स्वतः स्मिता ठाकरे यांच्या ब्युटी पार्लरच्या कार्यक्रमाला हजर होती, कारण मी ईशान्य मुंबईची महामंत्री होती। त्या कार्यक्रमाला हजर राहत असताना तो जो जल्लोष मी पाहिला होता, त्याहून जादाचा जल्लोष मला आज या ठिकाणी नारायणगाव सारख्या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही काय कमी कौतुकाची बाब नाही। आणि ज्या घरच्यांनी पाठिंबा दिला, खरोखरच दीपालीताई तुम्ही नणंदबाई आहात, पण तुम्ही कलेक्टरांच्या मिसेस आहात। आमच्या भोसले साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, कारण जावई आम्ही मोठ्या रुबाबात सांगतो की आमच्या मतदारसंघातील खैरे परिवाराचे ते जावई आहेत, हे सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटतो। या ठिकाणी तुमच्या सर्व भगिनी, कारण तुमच्या मावशाही तितक्याच आहे, आणि म्हणूनच मोरे साहेब उठले त्यांच्या सत्काराला जेव्हा मी उभी राहिली, याचं कारणच असं होतं की ते माझे पहिल्यांदा जेव्हा मी 2002 मध्ये निवडून आली, माझी ही 4थी टर्म आहे, मी कंटिन्यू राहिली, परंतु ते
माझ्या सोबत होते, त्यांनी देखील चांगलं काम केलं म्हणून मी स्वतःहून उभी राहिली. या गावचे सरपंच बाबूभाऊ पाटे आणि उपसरपंच त्यांचे सहयोग यांचा सत्कार होताना सुद्धा उभं राहिलं की खरोखरच ज्या वेळेला एक महिला आपल्या कर्तृत्वावर उभं राहण्याची आणि उद्याची एक नामांकित बनण्याची क्षमता दाखवते, त्यावेळेला तिला खरी साथ तिच्या घरच्यांची आणि खऱ्या अर्थाने नवऱ्याची असावी लागते. कपिल भाऊ, तुमचं देखील कौतुक केलं पाहिजे. कर्तबगार महिला निश्चित आहे, पण कर्तबगारी ही महिलेच्या कणाकणात आहे, म्हणूनच तिला धरती मानतो आपण. आणि त्याचमुळे या ठिकाणी मी जी आज उभी आहे, माझ्या हातात माईक आहे. देसाईजी, मला असं वाटतं मानसीजी की खरोखरच हा अधिकार आपल्याला प्राप्त झाला की सावित्रीबाई फुलेंनी जर त्रास आणि वेदना सोसल्या नसत्या, त्यांनी चिखलफेक सहन केली नसती, तर कोणी रिकामणे आपल्या हातात माईक द्यायला. म्हणून आपण घडलो. ज्या शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये आज हा कार्यक्रम पार पडतोय, जिजाऊ नसत्या तर शिवबा आणि शिवबांनी या राज्याचं तोरण बांधण्याची संधी निर्माण करणाऱ्या जिजाऊची आठवण आज आपण काढतोय. आणि म्हणूनच मला सार्थ अभिमान आहे, महिला म्हणून जन्माला येत असताना नुसतं बेटी बचाव आणि बेटी पढाव म्हणून चालणार नाही, तर महिला मुलगी जन्मा आणि मुलीच्या जन्माचं स्वागत या ठिकाणी त्यांनी चांगलं उदाहरण दिलं. कारण दंगल बांधलं असते तर त्यांनी दंगल करून टाकली असती, परंतु ते आता सध्या राजकीय आखाड्यात उतरलेले आहेत. परंतु या ठिकाणी खरोखरच मुलगी ही इतकी प्रेमळ असते, ती इतकी गोड असते, ती आई म्हणून, ती बहीण म्हणून, ती कुठल्याही रूपात पहा, ती तिच्या कर्तव्यात कधीच कुसुरी करत नाही. स्वतःला कितीही त्रास करून घेईल, पण दुसऱ्याला समाधान देण्याचं काम ती करते. म्हणूनच तिला धरती म्हणतो आणि बापाला आपण आकाश म्हणतो. या ठिकाणी मला अभिमान आहे की तुम्ही स्वतःची काळजी, माझ्या इथल्या सगळ्या भगिनींना बघून येणाऱ्या अभिनेतीला वाटत असेल की नारंगाव मध्ये आपल्या समोर असणाऱ्या तुमच्या प्रत्येक महिला फार ऍक्टिव्ह आहेत आणि फार सुंदर रीतीने आपली काळजी घेणाऱ्या आहेत. या ठिकाणी घरातलं सगळं सांभाळून स्वतःचा नीटनेटकेपणा, स्ट्रेसमध्ये न राहता तणावमुक्त आणि खरोखरच घरातल्यांना कसं फुलवायचं, आपलं नारंगावचं नाव कसं मोठं करायचं, आमच्या भगिनींना चांगल्या प्रकारे जमतं. आमच्या शेतात काम करणारी महिला देखील जितकं शक्य आहे तितकं स्वतःला सांभाळण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न करते. तुम्ही जर वर गेलात, कारण आम्ही जाऊन आलो, आमची गर्दी होती, पण तुम्ही जर वर गेलात तर खरोखरच प्राऊड फील कराल की या नारंगाव सारख्या ठिकाणी इतकं सुंदर आणि सुरेख. कारण मी प्रत्येक, मग मी तुम्हाला फेशियलवर सगळ्या गोष्टींवर बोलू शकते, परंतु त्या ठिकाणी ते तुम्हाला जे जे काही अभिप्रेत आहे ते पुन्हा मुंबईमध्ये जायची गरज नाही. या ठिकाणी निश्चितपणाने तुम्हाला ते सर्व समाधान देण्याचं काम आणि तुमची सुंदरता आणखीन सुबकता आणण्याचं काम त्या करण्याचं या ठिकाणी कणिकाने हाती घेतलेलं आहे. 27 डिसेंबर माझ्याकडे आले म्हणून सांगते, वाढदिवस माझा 30 डिसेंबर आहे, परंतु 27 ला हवा येऊ द्या. या कार्यक्रमाचे सर्व कलाकार नारंगाव मध्ये आहेत. या ठिकाणी तो कार्यक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त आहे. त्याचप्रमाणे 28 ला इंदोरी महाराज देशमुख आहेत, 29 ला आमचे उपनेते बांडवे पाटीलजी आहेत आणि 30 ला राज्यस्तरीय स्पर्धा. आणि त्यावेळी आमचा माणूस आहे की डॉक्टर अमोलजी कोले, हे देखील या गावचे, या भूमीतले भूमिपुत्र आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी येण्याचं, त्यांना आणण्याचा प्रयास आहे. हे 30 डिसेंबरचे असणारे कार्यक्रम मला चिठ्ठी आली म्हणून मी सांगते की 30 डिसेंबर आमचा वाढदिवस आहे. कोणी जर आम्हाला म्हणालं तर आम्ही म्हणतो मुलींसाठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी आहे, हे सांगण्यासाठी सुद्धा ती विसरलेले नाही. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय, निष्किलपणाने म्हणा, कारण तुम्ही
अभिनेत्रीबद्दलच्या ज्या संकल्पना सांगल्या तर मी पण सांगेन, होय मी 12ची आहे. होय मी 12ची आहे. शरदजी पवार, सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी, तुम्ही सगळी नावं पहा. हे सगळेजण आणि आमच्याकडे तर संग्रह आहे. या नारंगावमध्ये एकाच वेळी सप्ताह साजरा केला जातो. 25 डिसेंबर बाळासाहेब पाटील, 26, 27 संतोष नाना असेल, संतोष पाटील असेल, संतोष जागाड असेल, सर्वांचेच वाढदिवस या सप्त्यामध्ये 7 दिवसात होत असतात. या ठिकाणी निश्चितपणाने आपण आलात, आपलं स्वागत. आणि या ठिकाणी नारंगाव ग्रामपंचायत, पाटे, खैरे, वाजगे हे प्रतिष्ठित सगळेच लोक आणि सगळा व्यापारी, माझ्या महिला या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणाने आहेत. आम्ही या ठिकाणी स्वतःपासून सुरुवात करूया. मुंबई पुणे नाही, आता एकच ठिकाण, ते म्हणजे तेच ब्युटी पार्लर. एवढंच या ठिकाणी सांगते. आणि आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदर अतिथी केला, सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.